नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विषयातील टॉप 150 अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला प्रश्न आहे की AI अँकर लॉन्च करणारी भारताची पहिली सरकारी वाहिनी कोणती ठरलेली आहे? सो उत्तर आहे डीडी किसान. डीडी किसानने जे आहेत 2 AI अँकर लॉन्च केलेले आहेत. त्यांची नावं आहेत क्रिश आणि भूमी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरला आहे? सो उत्तर आहे रोहित शर्मा. रोहित शर्माने 600 षटकार मारण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम केलेला आहे. IPL 2024 मध्ये 2 वेळा ऑरेंज कप पटकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे? सो उत्तर आहे विराट कोहली. 8000 धावांचा पल्ला गाठणारा पहिला फलंदाज IPL 2024 मध्ये ठरलेला आहे विराट कोहली. त्यानंतर पर्पल कॅप विजेता 2024 IPL मध्ये ठरलेला आहे हर्षल पटेल. आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ठरलेला आहे IPL 2024 मध्ये सुनील नरीन. उत्तराखंड राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणती विशेष पर्यटन ट्रेन सुरू केलेली आहे? सो तिचं नाव आहे मानसखंड एक्सप्रेस. पहिली फ्लाइंग कार कोणत्या शहरामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे? सो उत्तर आहे टोकियो. माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक कोण ठरली आहे? सो उत्तर आहे काम्या कार्तिकेयन. आणि 16व्या वर्षी जो आहे हा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे आणि मुंबईची ती रहिवाशी आहे. तसंच जगातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक देखील ठरलेली आहे. म्हणजे भारतातील पहिली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची. कोणता देश हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 99वा सदस्य बनलेला आहे? सो उत्तर आहे स्पेन. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? सो उत्तर आहे अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी या दोघांना जे आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जो आहे सर्वोत्कृष्ट लेखक हा पुरस्कार मिळालेला आहे श्याम आसकरकर यांना. ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? सो उत्तर आहे 39व्या क्रमांकावरती आणि प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिका. आणि हा जो आहे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2024 हा जाहीर केलेला आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने. रेमल नावाचे चक्रीवादळ कोणत्या सागरात तयार झाले? सो उत्तर आहे बंगालच्या उपसागरामध्ये. आणि हे जे रेमल नाव आहे हे नाव दिलेलं आहे ओमान या देशाने. कोणत्या संघाने पहिल्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स कायद्याला मंजुरी दिलेली आहे? सो AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कायद्याला मंजुरी दिलेली आहे युरोपियन संघाने. आयुष मंत्रालयाचे निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सो उत्तर आहे सुबोध कुमार यांची. नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो उत्तर आहे जेठाबाई भारवडी यांची. सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? सो उत्तर आहे जानकी बखले यांनी. अमेरिकेतील कोणत्या 3 दैनिकांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झालेला आहे? सो उत्तर आहे द न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आणि असोसिएटेड प्रेस या 3 दैनिकांना अमेरिकेच्या ज्या आहेत पुलित्झर पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा जी आहे कोठे पार पडलेली आहे? सो उत्तर आहे भुवनेश्वर या ठिकाणी 12 ते 15 मे दरम्यान हे राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा पार पडलेली आहे. नेपाळने कशाचं प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या ब्रँडवरती बंदी घातली आहे? सो उत्तर आहे एथिलीन ऑक्साईडचं प्रमाण. दुसऱ्यांदा लिथुआनिया देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झाली आहे? त्यांचं नाव आहे गीतानास नौसेदा. तर्कश या संयुक्त सरावाचं आयोजन भारत आणि अमेरिका यांच्यात कोठे करण्यात आलं होतं? सो उत्तर आहे कोलकाता या ठिकाणी. लोकपाल सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सो उत्तर आहे प्रदीप कुमार त्रिपाठी यांची. भारतीय रेल्वेच्या भारत गौरव यात्रेत कोणत्या नवीन ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे? सो उत्तर आहे अयोध्याचा. तैवान देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ कोणी घेतली आहे? उत्तर आहे लाई चिंग यांनी.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे? उत्तर आहे इराण. विश्व पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू झालेली आहे? उत्तर आहे जपान या देशामध्ये. जलशक्ती मंत्रालयानुसार हर घर जल योजनेत देशात किती टक्के काम पूर्ण झालेलं आहे? जलशक्ती मंत्रालयानुसार हर घर जल योजनेचे 76% काम देशामध्ये पूर्ण झालेलं आहे. AI परिषद नुकतीच कोठे पार पडलेली आहे? उत्तर आहे जिनिव्हा या ठिकाणी. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची सर्वात वयस्कर महिला कोण ठरली आहे? 55 वर्षीय ज्योती आत्रे जी भोपाळची आहे, ती जी आहे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची सर्वात वयस्कर महिला ठरलेली आहे. कोणत्या देशाने ब्लू रेसिडेन्सी विजा लॉन्च केलेला आहे? UAE या देशाने ब्लू रेसिडेन्सी विजा लॉन्च केला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? उत्तर आहे बाबर आझम आणि प्रथम क्रमांकावरती आहे विराट कोहली. कोणती वस्तू भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे? उत्तर आहे स्मार्टफोन आणि स्मार्टफोनच्या निर्यातीमध्ये जे आहे 42% देखील वाढ झालेली आहे. SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या चेअरमॅन पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे राकेश रंजन यांची. 1 वर्ष गुटखा व पान मसाला यावर कोणत्या राज्याच्या सरकारने बंदी घातली आहे? उत्तर आहे तेलंगणाने. एकाच हंगामामध्ये 3 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम कोणी केला आहे? उत्तर आहे नेपाळच्या पूर्णिमा श्रेष्ठ यांनी. रुपे क्रेडिट कार्ड सेवा कोणत्या देशात सुरू करण्यात आलेली आहे? उत्तर आहे मालदीव या देशामध्ये. CMIE संस्थेच्या अहवालानुसार भारतात स्वयंरोजगार करणाऱ्यांची संख्या 2023-24 मध्ये किती आहे? उत्तर आहे 7.06 कोटी. UEFA चॅम्पियनशिप फुटबॉल लीगचे विजेतेपद कोणी पटकावलं आहे? उत्तर आहे रिअल माद्रिदने आणि रिअल माद्रिदने तब्बल जे आहे 15 वेळा UEFA चॅम्पियनशिप फुटबॉल लीगचे विजेतेपद पटकावलेलं आहे. 72वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे नागपूर या ठिकाणी 1 ते 5 जून 2024 या दरम्यान. प्रवाह पोर्टल कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आला आहे? उत्तर आहे RBI द्वारे प्रवाह पोर्टल लॉन्च केलेला आहे आणि याचं उद्घाटन केलेलं आहे मुंबई येथे शक्तिकांत दास जे RBIचे गव्हर्नर आहेत त्यांनी. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये भारताच्या कॉफी निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? उत्तर आहे 12.22%. तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये भारताची कॉफी निर्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे? उत्तर आहे 1.28 अब्ज डॉलर्सवर. जागतिक T20 क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ हा प्रथम क्रमांकावरती आहे? उत्तर आहे भारत. कोणत्या देशात जगातील सर्वात उंच स्विमिंग कॉम्पिटिशन पूल सुरू करण्यात आलेला आहे? उत्तर आहे भूतान आणि त्याची उंची किती आहे? तर त्याची उंची आहे 2400 मीटर. आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट कोण ठरली आहे? उत्तर आहे दीपा करमारकर. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलं आहे? उत्तर आहे वांग झी जी चीनची आहे. चीनच्या वांग झी हिने जे आहे मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावलेलं आहे आणि उपविजेती ठरलेली आहे आपल्या भारताची PV सिंधू. आता आपण पाहूया लोकसभा निवडणुका 2024 बद्दल परिषद दृष्टिकोनातून महत्वाचे असे प्रश्न. तर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये देशामध्ये एकूण किती टक्के मतदान झालं आहे? देशात एकूण 66.33% मतदान झालेले आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत त्या म्हणजे 240 जागा आणि त्यांना मतदान झालेलं आहे 36.56%. काँग्रेसने सर्वाधिक 99 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यांचं मतदान झालेलं आहे 21.19%. NDAला जे आहेत एकूण जागा मिळालेल्या आहेत 293 जागा. इंडिया आघाडीला एकूण 232 जागा मिळाल्या आहेत. तसेच
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये किती महिला खासदार निवडून आल्या आहेत? तर एकूण जे आहेत 73 महिला खासदार निवडून आल्या आहेत. तसंच लोकसभा निवडणूक 2024 मध्ये कोणत्या राज्यामध्ये नोटाला सर्वाधिक मतदान झालेलं आहे? तर ते राज्य आहे बिहार राज्य. 2.7% एवढं मतदान जे आहे नोटाला झालेलं आहे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये. जम्मू आणि काश्मीरमध्ये किती वर्षातील सर्वाधिक मतदान झालेलं आहे? सो उत्तर आहे 35 वर्षातील जे आहे सर्वाधिक मतदान या टायमाला झालेलं आहे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये. 58.46% एवढं मतदान झालेलं आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये कोणाला कोणकोणती मंत्रिपद देण्यात आलेली आहेत? तर सर्वप्रथम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तिसऱ्यांदा निवड झालेली आहे अजित डोवाल यांची. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री बनलेले आहेत शिवराज सिंह चौहान. नागरी हवाई वाहतूक मंत्रालय मंत्री बनलेले आहेत KR नायडू. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय देण्यात आलेले आहेत JP नड्डा यांच्याकडे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री बनलेले आहेत मनोहर लाल खट्टर. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री बनलेले आहेत अन्नपूर्णा देवी. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय असणार आहे CR पाटील यांच्याकडे. तसेनंतर महाराष्ट्राचे जे प्रतापराव जाधव आहेत त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचं राज्य मंत्रीपद असणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री असणार आहेत चिराग पासवान. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री आहेत तिसऱ्यांदा बनलेले आहेत नितीन गडकरी. नरेंद्र मोदी हे कोणानंतर भारताच्या पंतप्रधान पदाचे तिसऱ्यांदा शपथ घेणारे नेते ठरलेले आहेत? सो उत्तर आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. याआधी पंडित जवाहरलाल नेहरू हे 3 वेळा जे आहेत पंतप्रधान झालेले आहेत आणि आता दुसरा क्रमांक लागतो नरेंद्र मोदी यांचा जे 3 वेळा पंतप्रधान झालेले आहेत. तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतलेली आहे. जागतिक पर्यावरण दिन 2024 या वर्षाचा यजमान देश कोणता आहे? सो उत्तर आहे सौदी अरेबिया. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेत कोणत्या राज्यात सर्वाधिक मतदान झालं आहे? सो उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सो उत्तर आहे विजय भारती सयानी यांची. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक 2024 मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? सो आंध्र प्रदेशचं जे आहे विधानसभा निवडणूक झालेली आहे 2024 मध्ये आणि त्याच्यामध्ये तेलुगू देशम पक्षाला 135 जागा मिळाल्या आहेत. त्या सर्वाधिक जागा आहेत. RBI ने सलग 8व्यांदा रेपो दर किती टक्क्यावर कायम ठेवला आहे? सो उत्तर आहे 6.5%वरती. भारत सरकारच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील किती जणांना स्थान मिळालं आहे? सो उत्तर आहे महाराष्ट्रातील 6 जणांना जे आहे नवीन मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे भारत सरकारच्या. कासा ही अंतराळ संस्था कोणत्या देशाने सुरू केली आहे? सो उत्तर आहे दक्षिण कोरिया. केंद्र सरकारने DRDOचे अध्यक्ष समीर कामत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवलेला आहे? सो या दोघांचा कार्यकाळ 1 वर्षांनी जो आहे वाढवण्यात आलेला आहे. IPL 2024 कोणत्या संघाने जिंकला आहे? सो IPL 2024 ची जी ट्रॉफी आहे ती कोलकाता नाईट रायडर्स या संघाने जिंकलेली आहे आणि उपविजेता ठरलेला आहे सनरायझर्स हैदराबाद. आणि तिसऱ्यांदा त्यांनी जे आहे कोलकाता नाईट रायडर्सने IPL ची जी आहे ट्रॉफी जिंकलेली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला RBI ने किती लाभांश देण्यास मंजुरी दिलेली आहे? सो उत्तर आहे 2.11 लाख कोटी. अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण ठरले आहेत? तर त्यांचं नाव आहे एड डवाइड आणि यांचं जे आहे वय आहे 91 वर्ष. भारत कोणत्या देशाकडून AK-203 असॉल्ट रायफल खरेदी करणार आहे? सो उत्तर आहे रशिया या देशाकडून. जगात भारताचा शेअर बाजार कितवा सर्वात मोठा शेअर बाजार ठरलेला आहे? सो उत्तर आहे 5वा आणि प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिकेचा शेअर बाजार. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मलेरिया रोगावरील लस आफ्रिकेला निर्यात केली. तिचं नाव काय आहे? सो तिचं नाव आहे R21 किंवा मॅट्रिक्स M असं जे आहे त्या मलेरिया रोगावरील लसीचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 2024 ची थीम काय आहे? सो ती थीम आहे बी पार्ट ऑफ प्लांट्स. ASMPA या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने घेतलेली आहे? सो उत्तर आहे फ्रान्स या देशाने. मीठ उत्पादन करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश कोण बनला आहे? सो उत्तर आहे भारत आणि प्रथम क्रमांकावरती आहे चीन.
जगामध्ये सर्वात वजनदार रॉकेट असलेलं स्टारशिपचं चौथ्यांदा उड्डाण केलं ते कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे? सो स्टारशिप नावाचं जे आहे एक रॉकेट आहे जे जगात सर्वात वजनदार रॉकेट आहे आणि त्याचं चौथ्यांदा उड्डाण केलं गेलं आणि ते स्पेस एक्स या कंपनीने बनवलेलं आहे. फोन पेने कोणत्या देशात UPI सेवा सुरू केली आहे? सो उत्तर आहे श्रीलंका. जागतिक स्थलांतर अहवाल 2024 नुसार भारतातील नागरिकांचं सर्वाधिक स्थलांतर कोणत्या देशात झालं आहे? उत्तर आहे UAE या देशामध्ये. कोहिमा शांती स्मारकाचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं आहे? उत्तर आहे नागालँड या राज्यामध्ये. गहू या पिकाची कोणती नवीन जात भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केली आहे? सो उत्तर आहे HD3386. ही जी नवीन गहू या पिकाची जात आहे ही भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली आहे. भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोण बनलेला आहे? उत्तर आहे चीन. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव मंजूर झालेला आहे? उत्तर आहे पॅलेस्टाईन या देशाला. कोणत्या देशामध्ये माउंट इब्रू ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे? सो उत्तर आहे इंडोनेशिया या देशामध्ये. दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेमध्ये भारताचा भालापटू नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलं आहे? उत्तर आहे रौप्य. त्याने जे आहे भालाफेक केलेली आहे 88.36 मीटरने. मग प्रथम क्रमांकावरती कोण आलेला आहे? तर प्रथम क्रमांकावरती आलेला आहे झेक प्रजासत्ताक या देशाचा याकूब वाडले. याकूब वाडलेने जे आहे 88.38 मीटर एवढा जो आहे भालाफेक केलेला आहे. भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण ठरला आहे? सो तमिळनाडूचा पी श्याम निखिल हा भारताचा 85वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरलेला आहे. 22वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आली? सो 12 ते 16 जून दरम्यान चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? उत्तर आहे संजय भल्ला यांनी. AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेला लॅन्सेट कामिकाज ड्रोन कोणत्या देशाने विकसित केला आहे? सो उत्तर आहे रशिया या देशाने. जागतिक कुस्ती संघटनेने कोणत्या भारतीय कुस्तीपटूला निलंबित केला आहे? उत्तर आहे बजरंग पुनिया. साहित्य अकादमी फेलोशिप कोणत्या साहित्यकाला प्रदान करण्यात आली आहे? सो उत्तर आहे रस्किन बॉन्ड यांना. 29 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करून स्वतःचा विश्वविक्रम कोणी मोडला आहे? सो उत्तर आहे नेपाळच्या कामी रीता शेर्पा यांनी. CAA कायद्याअंतर्गत पहिल्या किती व्यक्तींना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे? उत्तर आहे 14 नागरिकांना. कोणत्या देशात भूस्खलनची घटना घडली आहे? उत्तर आहे पापुआ न्यू गिनी या देशामध्ये. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाचं नेतृत्व कोणी केलं आहे? उत्तर आहे शरद कमल यांनी. महिला संघाचं नेतृत्व केलेलं आहे मनिका बत्रा यांनी. लक्षात ठेवायचं पुरुष संघाचं शरद कमल आणि महिला संघाचं मनिका बत्रा. 74व्या फिफा काँग्रेसचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं होतं? सो उत्तर आहे थायलंड या देशामध्ये. प्रसिद्ध लेखिका ॲलिस मुन्रो यांचं निधन झालं. त्यांना कोणत्या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालं होतं? सो उत्तर आहे 2013 सालचं साहित्यातील नोबेल पारितोषिक ॲलिस मुन्रो यांना मिळालं होतं. भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केलं आहे त्याचं नाव काय आहे? सो उत्तर आहे भीष्म. कोणत्या देशाने 2030 पर्यंत ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता 5 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत नेण्याचं लक्ष ठेवलेलं आहे? सो उत्तर आहे भारताने. सुनील छेत्री याने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे फुटबॉलमधून. केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतात सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोणत्या यंत्रणेची स्थापना केली आहे? सो त्या यंत्रणेचं नाव आहे I4C. कोणत्या देशामध्ये विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2024 चे आयोजन केले आहे? सो उत्तर आहे नेदरलँड या देशामध्ये. 13 ते 15 मे दरम्यान जे आहे या विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2024चं आयोजन करण्यात आलं होतं.
आशियाई अंडर 22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत? सो उत्तर आहे कझाकस्तानने. एकूण जे आहेत 48 पदकं कझाकस्तानने जिंकलेली आहेत. 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? सो उत्तर आहे जेनी एरपेनक बेक यांना जे आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे आणि त्याचे आहेत जर्मनीचे आहेत आणि त्यांचं जे पुस्तक आहे कॅरॉस, या कॅरॉस पुस्तकासाठी त्यांना हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. संयुक्त राष्ट्राने कोणता दिवस हा जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे? सो उत्तर आहे 25 मे. हिदाला चक्रीवादळ हे कोणत्या महासागरात निर्माण झाले? उत्तर आहे हिंदी महासागर. कॉलिन मुनरो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? सो उत्तर आहे न्यूझीलंड या देशाचे. PS4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी कोणी घेतली आहे? उत्तर आहे इस्रोने. पोटॅटो फेस्टिवलचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? सो पोटॅटो फेस्टिवलचे आयोजन नागालँड या राज्यामध्ये करण्यात आले होतं. जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट कोणी तयार केली आहे? सो उत्तर आहे बिल गेट्स यांनी आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे प्रोजेक्ट 821. पहिल्यांदाच कोणत्या खेळाडूने फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम 2024 या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे? सो पहिल्यांदाच कार्लोस अल्काराज याने जे आहे फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे इगा स्विटेक हिने. युनिसेफच्या अहवालानुसार जगभरामध्ये 5 वर्षाच्या आतील किती कोटी लहान मुलं ही कुपोषित असल्याचं आढळून आलेलं आहे? सो जगभरामध्ये जे आहे 5 वर्षाच्या आतील 18.1 कोटी एवढी मुलं जी आहेत ही कुपोषित असल्याचं आढळून आलेलं आहे युनिसेफच्या अहवालानुसार. जगात कोणत्या देशात कुपोषित मुलांचं प्रमाण सर्वाधिक आहे? सो उत्तर आहे अफगाणिस्तान या देशामध्ये. युनिसेफच्या अहवालानुसार भारतात किती टक्के कुपोषण आढळून आले आहे? सो उत्तर आहे 40%. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार बर्ड फ्लूमुळे जगातील पहिला मानवी मृत्यू कोणत्या देशामध्ये झालेला आहे? उत्तर आहे मेक्सिको या देशामध्ये. टाइम साप्ताहिकानुसार जाहीर बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन 2024 या यादीमध्ये प्रथम विद्यापीठ कोणतं ठरलेलं आहे? सो उत्तर आहे हार्वर्ड्स. कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली आहे? सो उत्तर आहे पाकिस्तान या देशाची. कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चा समावेश करण्यात आलेला आहे? उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? उत्तर आहे कृष्ण प्रकाश यांना. भारतामध्ये 2023-24 मध्ये किती अब्ज डॉलर्स एवढी थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच काय तर FDI झालं आहे? सो उत्तर आहे 44.43 अब्ज डॉलर्स एवढी. हेलन मेरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरल्या आहेत? सो उत्तर आहे पाकिस्तान. भारतामध्ये 2023-24 मध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली आहे? सो उत्तर आहे सिंगापूरमधून 11.17 अब्ज डॉलर्स एवढी आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे मॉरिशस. क्लॉडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत? सो उत्तर आहे मेक्सिको या देशाच्या. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या कमांडेड पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? सो उत्तर आहे गुरुचरण सिंह यांनी. कोणाची चाड देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अलाह माये हलीना. एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे कझाकिस्तान या देशामध्ये आणि भारताने एकूण 12 पदकं या एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत जिंकलेली आहेत. इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलं आहे? सो उत्तर आहे इगा स्विटेक हिने तिसऱ्यांदा जे आहे इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद इगा स्विटेक हिने पटकावलेलं आहे. गेल इंडिया लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? सो उत्तर आहे मध्य प्रदेश.
10व्या वर्ल्ड वॉटर फोरमचे आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं? So, उत्तर आहे 18 ते 25 मे 2024 या दरम्यान इंडोनेशियातील बाली या ठिकाणी 10व्या वर्ल्ड वॉटर फोरमचे आयोजन करण्यात आलं होतं. माउंट एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर पोहोचणारा जगातील पहिला दिव्यांग व्यक्ती कोण ठरलेला आहे? सो उत्तर आहे गोव्याचा टिकेश कौशिक. सायबर सुरक्षा 2024 सरावाचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? सो 20 ते 24 मे या दरम्यान नवी दिल्ली येथे हे आयोजन करण्यात आलं होतं. खगोलशास्त्रातील योगदानाबद्दल द शॉ प्राइज 2024 ने भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आलेला आहे? सो उत्तर आहे श्रीनिवास आल कुलकर्णी यांना. आसामने कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे? सो उत्तर आहे ड्रीम्स. पुण्यातील FTII संस्थेच्या कोणत्या लघुपटाला कान्स चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? सो उत्तर आहे सनफ्लावर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो. हा जो लघुपट आहे याला कान्स चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि ह्याचं दिग्दर्शन केलेलं आहे चिदानंद नाईक यांनी. सोन्याचा डोंगर कोठे सापडलेला आहे? सो उत्तर आहे सौदी अरेबियातील मक्का या ठिकाणी. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार अनिवासी नागरिकांकडून मायदेशामध्ये रक्कम पाठवण्यामध्ये कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? सो उत्तर आहे भारत या देशाचा. 2022 मध्ये अनिवासी भारतीयांनी मायदेशात किती रक्कम पाठवली आहे? सो उत्तर आहे 111 अब्ज डॉलरहून अधिक. भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झालेली आहे? सो उत्तर आहे स्कॉट फ्लेमिंग यांची. T20 क्रिकेटमध्ये 400 षटकार मारण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? सो उत्तर आहे विराट कोहली यांनी. असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे T20 क्रिकेटमध्ये. भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात झालेली आहे? सो उत्तर आहे UAE या देशामध्ये 35.6 अब्ज डॉलर्स एवढी. भारताची सिंगापूर देशाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झालेली आहे? सो भारताची सिंगापूर देशाच्या निर्यातीमध्ये 20% वाढ झालेली आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ एंडोक्रिनॉलॉजीचा मास्टरशिप सन्मान मिळवणारे कोण अमेरिका बाहेरील पहिले डॉक्टर ठरले आहेत? सो उत्तर आहे डॉक्टर शशांक जोशी. आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा कोठे पार पडलेली आहे? सो उत्तर आहे हाँगकाँग या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली आहे? सो उत्तर आहे जर्मनी आणि येथे जे आहे सर्वाधिक पदकं जे आहेत चीन या देशाने जिंकलेली आहेत. सोफिया फिरडॉस या कोणत्या राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरल्या आहेत? सो उत्तर आहे ओडिशा या राज्याच्या. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.